आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू. दादांचा विमान अपघात, मुंडवा जमीन प्रकरण, मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणांसह इतर मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कामकाजावर सल्लागार समितीच्या बैठकीत नाराजी, सूत्रांची माहिती. तर सभागृहात येणाऱ्या असंख्य लक्षवेधी, ठराविक सदस्यांचे गैरवर्तन यावरून मुख्यमंत्र्यांचा वरिष्ठ मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त, सूत्रांकडून माहिती. 6 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्यांविनाच होणार. उद्धव ठाकरे 12 वाजता अधिवेशनासाठी विधानभवनात उपस्थित राहणार. 6 मार्चला मुख्यमंत्री फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडणार. सरकारला सळो की पळो करून सोडणारा विरोधी पक्षनेता सत्ताधाऱ्यांना नको. विरोधी पक्षनेत्यांशिवाय विधिमंडळ चालवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. सामनामधून सरकारवर जोरदार टीका. लाचखोरी प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत. फडणवीसांकडून झिरवाळांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कुणी गैरव्यवहार केल्यास कारवाई होईल. एसीबीला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य, फडणवीसांची स्पष्टोक्ती. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. प्रत्येक शंकेचं उत्तर मिळावं हा आमचाही आग्रह. मात्र स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका, फडणवीसांचं आवाहन. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपासासाठी आता बारामतीकर आज एकवटणार. मेसेज सोशल मीडियावर व्हायरल. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताच्या चौकशीसाठी निवेदन देण्यात येईल. अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी. सरकारला दिलेल्या पत्रावर ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदारांची सही. मवियात कम्युनिकेशन गॅप हे भास्कर जाधवांनी कबूल केलं. विरोधकांच्या पत्रावर पवारांच्या माजी आमदारांची सही, फडणवीसांचं वक्तव्य. मवियाच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा, हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं. कुणी विरोध करावा ही सत्ताधाऱ्यांची मानसिकता नाही. विरोधी पक्षनेत्यावरून काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार सज्ज. आमदार विकास ठाकरे यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेत काँग्रेसची सदस्य संख्या जास्त आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद द्यायला हवं होतं. अभिजित वंजारी यांचं वक्तव्य. विरोधी पक्षनेतेपद देण्याची सरकारची इच्छा नाही. जनतेचे प्रश्न अधिवेशनात प्रभावीपणे मांडणार. अभिजित वंजारी यांची प्रतिक्रिया. राज्यात कुठेही हमीभावानं शेतीमालाची खरेदी नाही. सरकारची भूमिका शेतकरी विरोधी. विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, तर सरकारचा सावकारूपी बुरखा घातलेला चेहरा. राज्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, वडेट्टीवारांची टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. लवकरच कायदेतज्ञांची बैठक होण्याची शक्यता. गुजरात सरकारनंतर आता राज्य सरकार देखील लव्ह जिहाद कायद्याबाबत गंभीर. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पडसाद उमटणार. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही निर्णय न झाल्यानं आमदार अमित गोरखे आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं. राज्यसभेत काँग्रेसला संधी द्यावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. राज्यसभेत काँग्रेसची ताकद वाढवण्याची आवश्यकता. सपकाळ यांची प्रतिक्रिया.